HSRP नंबर प्लेटसाठी आरटीओच्या साक्षीनंच आता नागरिकांची ही लूट सुरू आहे का? सेटिंगवाल्यांना अगदी 2 दिवसांमध्ये नंबर प्लेट कशी काय मिळतीये? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत, समोर येत आहेत. नंबर प्लेट बदलण्यासाठीची मुदत एप्रिल 2025 पर्यंत वाढवली आहे. मात्र परराज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर प्लेटचं शुल्क हे सर्वाधिक आहे. एबीपी माझानं रियालिटी चेक केलाय आणि याच रियालिटी चेक मध्ये नागरिकांची जी लूट सुरू आहे, या लूटीचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. दादा HR हे जी नंबर प्लेट HR मिळेल बनवून किती मिळणार? कोणती गाडी? ज्युपिटर आहे. कधी का मॉडेल आहे? 19च्या पूर्वीचे, म्हणजे 8 वर्ष 7-8 वर्ष झाले. 2019 16-17ची आहे. बन जाएगा. किती रुपये? 1200 रुपये आगे पीछे आएगा. दोन्ही. मग ते फॉर्म वगैरे भरायचा तो सगळे आम्ही करणार. पण आपण ऑनलाईन स्वतः भरायला गेलं तर तसं नाही होत का? 1 महिना लागेल. 1 महिना? केवळ 1 महिना लगेगा आपको. त्या तत्काल बुकिंग मध्ये 3 दिवसात मिळतात. 1200 जास्त होता तो, कमी नाही. 1100 रुपये तो कर देतो. पर 3 दिन में मिल जाएगा? 3-4 दिन में मिल जाएगा. ही फ्रेम सकट. फॉर्म तुम्हीच भरणार की कसं? हम लोग सगळे कर सगळे आम्ही. नंबर काय गाडी का? मग तुमचा आरसी बुक पाहिजे आणि मोबाईल पण तुमच्याकडनं हे अधिकृत मिळणार की कसं का? अधिकृत करून देणार तुम्हाला. सगळं अधिकृत. बाय आरटीबीटीला जायची गरज नाही ना? काय नाही काय नाही. कारण सगळे ते परत इथे ते म्हणतात, म्हणजे ते आता जाहिरातीत म्हटलं होतं की आम्हाला ते टेस्टिंग करावे लागणार, नाही तुमचं सगळं चेक करणार, लोड अपलोड आम्हीच करतो. सगळं तुम्ही करून देणार. दादा ते HS हाय सिक्युरिटी नंबर प्लेट भेटेल बनव? कोणती गाडी? ज्युपिटर आहे. सभी का मॉडल है. 16 का. बन जाएगी. किती रुपये घेणार? 1300 रुपये जाएगी. 1300? कम नहीं? आगे पीछे दोनों फ्रेम के साथ. पर वो ओरिजिनल रहेगा क्या? ओरिजिनल. कुछ कम करो ना भाई. तो मौज भी बोला भाई, ज़्यादा नहीं बोला. 2 बनाना है, 4 व्हीलर 2 व्हीलर दोनों का. समझ के बताओ. आरसी बुक है ना उसका? पर आप ही बना के दोगे क्या? क्योंकि आरटीओ में गया था, वो बोल रहा है कि नहीं हम लोग के इधर ही फॉर्म भरने का, हम लोग का ही सब करने का. हम लोग बनाते हैं. आरसी बुक लगेगा, फोटो और तुम्हारा मोबाइल नंबर. कल शाम को मिल जाएगी तुम्हारे को. कल शाम को? आरटीओ तो बोल रहा है 1 महीना लगेगा. उसका रिसीट मिलेगा ना? पर हाँ सर, आपको दे दूंगा. आणि याविषयी आपण बोलूयात. हे स्टिंग ऑपरेशन ज्यांनी केलंय, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत. सूरज, काय नेमकं लक्षात आलंय हे स्टिंग ऑपरेशन करताना? काय नेमकी परिस्थिती आहे? यामिनी, प्रामुख्याने सांगायचं झालं तर आपण स्वतः जर का या नंबर प्लेटसाठी अर्ज केला तर किमान 1 महिना इतका वेळ लागतो आहे. मात्र दुसरीकडे दुकानदार अवघ्या 2 ते 3 दिवसात ही नंबर प्लेट तुम्हाला कागदोपत्रासहित ते देत आहेत. मग हा तफावत का? या दुकानदारांना असा कुठला वेगळा नाही, कारण या कंपनीला, म्हणजे या नंबर प्लेट बनवण्यासाठी फक्त 3च कंपन्यांना कंत्राट दिलेलं आहे. ज्यावेळी आरटीओकडे याची नोंद होती त्यावेळी आरटीओ या 3 कंपन्यांना हे नंबर प्लेटचं कंत्राट देते आहे. मग ज्यावेळी आम्ही या दुकानदारांना विचारायला गेलो त्यावेळी या दुकानदारांनी स्पष्टपणे सांगितलं की आमची सेटिंग आहे, आम्ही तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला आरसी बुक आणि तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे, बाकीचे डिटेल्स आम्ही भरू आणि त्याच्यानंतर थेट तुम्हाला ती नंबर प्लेट मिळवून देईल. बरं, दुसरीकडे आपण पाहिलं तर शासकीय किंमत ही 450 रुपये आहे. तर दुसरीकडे हे लोक तोंडाला येईल ती किंमत सांगतायत. कोण 1200 म्हणतंय, कोण 1500 म्हणतंय. 4 व्हीलर गाड्यांचे तर याहून जास्त आहेत. तर दुसरीकडे आपण सांगितलं तर याच्यानंतर म्हणजे 1 तारखेनंतर याचा भाव हा दुप्पट होणार आहे. दुप्पट म्हणजे किती तर ते सांगता येत नाहीत, पण ह्याच्याहून दुप्पट नक्कीच आहेत असं म्हणतात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या नेमकं यात जे दुकानदार आहेत त्यांच्याकडनं जर 2 दिवसात आणि इतक्या जास्त प्रमाणात पैसे देऊन जर अशा प्रकारे नंबर प्लेट मिळत असतील तर अप्रत्यक्षरित्या शासनाच्या खिशातनं हे पैसे कापले जात आहेत का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आपण जरा हिशोब लावला तर 450 रुपये. त्याचबरोबर हे दुकानदार म्हणतात आम्हाला फक्त पट्टीचे म्हणजे बॉर्डर लाईनचे पैसे मिळतात, तेही 250 रुपये. मग 500 रुपये कुणाच्या खिशात जात आहेत? आणि या दुकानदारांना इतकं अधिकृतरित्या 2 ते 3 दिवसात
कोण उपलब्ध करून देत आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याकडे लक्ष देतील का? ही जी लूट आहे ही सर्वसामान्यांची आहे। 2019 पूर्वी अनेक गाड्या मुंबईत आहेत आणि या सगळ्यांकडनं आता ह्या अशा पद्धतीनेच हे पैसे वसूल केले जाणार आहेत का? हा देखील तितकाच प्रश्न उपस्थित होतोय। पारदर्शकपणा म्हटली जाते, सरकारकडे पारदर्शकपणा आहे, मग ही पारदर्शकपणा कुठे आहे? 500 रुपये नेमके कुणाच्या खिशात जात आहेत? 2 दिवसात साध्या दुकानदारांना कशी काय नंबर प्लेट मिळते? मग शासनाला 1 महिन्याचा कालावधी का लागतोय? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यामुळे याकडे गांभीर्याने सरकारने लक्ष द्यायला हवं, कारण थोडी नाहीये तर इतर राज्यांच्या दुप्पट पैसे आपण खरं तर स्वीकारतोय आणि मग नागरिकांना ते दुप्पट पैसे किंवा या पद्धतीने जर त्यांच्याकडनं उकल होत असेल पैशांची तर मग नेमकं ह्यातनं चाललंय काय हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। सरळ हे जे दुकानदार आहेत ते म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आमची सेटिंग आहे। मग ही सेटिंग कोण आहे? कोण चालवते ही सेटिंग? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत यामिनी। अगदी जे दुकानदार ज्या सेटिंग बद्दल बोलतात या सेटिंगचा खऱ्या अर्थानं शोध लावणं गरजेचं आहे आता। धन्यवाद सूरज या माहितीसाठी। आणि HSRP नंबर प्लेट म्हणजे काय नेमकं हे जाणून घेऊयात आपण। वाहन सुरक्षा ओळख सुनिश्चितीच्या नंबर प्लेट म्हणजेच HSRP एप्रिल 2025 पासून HSRP नंबर प्लेट ही अनिवार्य करण्यात आली आहे। HSRP नंबर प्लेट उपलब्ध करून देण्यासाठी 3 कंपन्यांची नियुक्ती शासनाने केली आहे। तीन कंपन्या 3 झोन मध्ये या नंबर प्लेट्स पुरवणार आहेत। एका झोन मध्ये 12, दुसऱ्यामध्ये 16 तर तिसऱ्यामध्ये 37, 27 आरटीओच्या मार्फत या नंबर प्लेट दिल्या जातील। महाराष्ट्रामध्ये 2 कोटी वाहनांना या नव्या नंबर प्लेट्स लागणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।